ते सर्व पवित्र आत्म्याने भरले आणि विविध भाषा बोलू लागले. आज पेंटेकॉस्ट पवित्र आत्म्याचा आगमनाचा दिवस. पवित्र आत्मा देवाची देणगी की ज्याद्वारे देव आपली सर्व प्रीती आम्हाला देतो. या दिवशी सर्व शिष्यावर पवित्र आत्मा उतरतो. तो पित्रे, अडाणी, निराश असे ते शिष्य धैर्यवान व ज्ञानी व स्वार्थिक बनतात. ख्रिस्त मंडळीचा उदय येथेच झाला. आपण देहात वेगवेगळे आहोत, परंतु पवित्र आत्म्यात आम्ही एक होतो. पुनरुत्थित ख्रिस्त आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याची देणगी देऊन जगात सुवार्ता घोषवण्याचं महान कार्य सोपवतो. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने मी फार पाप केले आहे. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय बापा, सुवार्तेच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी तू तुझ्या ख्रिस्त सभेवर पवित्र आत्म्याला पाठवलेस. तोच पवित्र आत्मा सर्व श्रद्धावंतांचा जीवनाद्वारे या जगात आपले सुवार्ता प्रचाराचे कार्य सदैव चालू ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करीतो. सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि बोलू लागले. प्रेषितांचे कृत्य या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या सुसाट्यासारखा वाऱ्यांचा आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या आणि प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेममध्ये राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकानं त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे गालिलीच ना? तर आपण प्रत्येकजण व आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटमिया, यहुदिया, कपुदुकिया, पंत, आसियास, फ्रुगिया, पंपफुलिया, इजिप्त आणि कुर्णेजवळचा लिबुआ देश यात राहणारे यहुदी आणि यहुदीय मतानुसारी असे रोमन प्रवासी, ख्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्कृत्य सांगताना ऐकतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद आपले उत्तर आहे, प्रभो तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे. प्रभो तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा माझ्या देवा, तू परमथोर आहेस. हे परमेश्वरा, तुझी कृत्य किती विविध आहेत. तुझ्या संपत्तीने पृथ्वी परिपूर्ण आहे. प्रतिसाद, प्रभो तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे. तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरून मातीत मिळतात. तू आपला आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात आणि तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतोस. प्रतिसाद, प्रभो तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे. परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो. परमेश्वराला आपल्या कृतीपासून आनंद हो. मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो. परमेश्वराच्या ठाई मला हर्ष होईल. प्रतिसाद, प्रभो तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे. आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे. पोलाचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात,
आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते. तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. हा प्रभूचा शब्द आहे. जयघोष. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू तेथे आला आणि मध्ये उभे राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. असे बोलून त्याने आपले हात आणि कूस दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. तसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. My dear brothers and sisters, today the Church celebrates the solemnity of Pentecost, the coming of the Holy Spirit on the apostles. We are celebrating the coming of the Spirit in a totally different atmosphere. We never imagined, right from the Holy Week till today, the churches all over the world will be closed. Because of the coronavirus, the whole world is suffering. Every day we read
thousands of people are dying. Some places, those who are dead do not get a decent burial. And those who are sick, who are affected by this coronavirus, they do not get timely treatment or a decent treatment. Wherever they stay, people want to get rid of them. They are isolated. It's not only physical suffering, it's also mental, emotional suffering. At the same time, we pray. As in today's first reading, the apostles gathered together and they were praying. And that's the time the Spirit comes. To the signs of heavy wind and fire. That shows the Almighty, the all-powerful God is with us. And through prayers, we want to know the plan of God. God is God of mercy. God is love. He never allows deliberately that the very human person whom He has created should suffer. And therefore we ask the Lord, Lord, if it is according to your plan, according to your wish, that the whole humanity should go through this suffering all over the world, let your will be done. But give us the strength, the grace, and the power of your Spirit to understand, to face, and to live accordingly. The coming of the Spirit changes the whole person, the whole world. It changes the face of the earth. Now, we believing people, whatever is happening, we only don't look at it. We look beyond it. Why? What the Lord wants. And we are only saying yes to God. Let your will be done. It's a passing phase. Perhaps as the Lord was teaching about the sin, all His teaching and action, everything was only to be far away from sin, to get rid of sin. Time and again, man is withdrawing from God. Man is becoming self-centered. Man has created his own world. In that world, only he lives. No other has a place in his life. And therefore the selfishness has led man far away from God and only into sin. This is time of purification. Our mind, our heart, our whole being. Turn to God and say, Lord, have mercy on us. If I have sinned, let not the others suffer because of my sin. And therefore, in today's Gospel, the risen Lord, when He appears to the apostles who were in a closed room, maybe out of fear, maybe out of anxiety, maybe out of uncertainties, maybe out of worries, the Lord, knowing the mind, the state of mind, the first thing that He utters is, peace be with you. Today the whole suffering humanity has to reconcile with these things that is happening. He doesn't know why things are happening this way. What the Lord wants from us. And therefore, first the Lord gives us peace. So that we may understand, we may reconcile with ourselves, we may reconcile with the things that is happening around. And with that, He breathes into us His very Spirit. The Spirit renews the whole church, renews every person. The person who are withdrawn, gripped with fear, now they become bold, fearless.
and they are empowered only to continue the work of God. The work of God is go out to the whole world and baptize them in the name of the Father and of the Son and the Holy Spirit. This three divine power brings a change in a human person. When we are baptized, we are reborn in Christ. Our thinking, our attitude, our words, our thoughts, our actions, everything becomes Christ-like. And therefore, with that, another mission the Lord gives is forgiveness. Forgiveness is not only an individual act, it's a whole community act. The whole community forgives, the power to forgiveness. Forgiveness does not mean I'm too weak, I'm ready to calm down and ready to reconcile. No. It's only the divine power that enables me to understand the other person. Even if the person has done something wrong against me, I begin to understand why he may have done that. And therefore, I forgive. The power that the Lord has given me, I use this power. We cannot forgive anybody on our own strength. It's only the power of God. The Spirit empowers me to understand, to accept, and to forgive the person. Today, sometimes, we have not forgiven so many people because of this virus. So many suffering. People are dying. People are suffering. No place in the hospital. No beds available. If at all beds are available, we have to pay a very, very heavy price. This sickness caters only to the rich because they can afford. What happened to the poor? They cannot pay anything. So should we allow them to die? It's a responsibility of the whole community and no one there to help me, then I get angry. I do not want to forgive people, whether it's the government or anybody. Look at the migrant laborers. They cannot go back to their own place. Even if they have to go by train or truck or whatever it is, they have to pay a price, a heavy price. And therefore, so many are walking. When we see that sight, we turn to God. Sometimes we are angry with God also. And we ask the Lord, why you allow such thing to happen? And how long? Why only the poor had to suffer? Why only the poor has to die? And for that to understand God's plan, God's will, it requires tremendous faith. It's only the Spirit that gives us that faith, that empowers us to understand what God wants. This may be the passing phase. Let's trust in the Lord. As the Holy Spirit renews everything, one day this situation will disappear and we'll find healing in the Lord. One day, again we'll begin anew in the name of Jesus. Let's pray for one another, especially those who are suffering. Pray to the Lord. Lord, give them the grace. Let your Spirit renew the thinking, their action, the whole life. In the name of the Father, and of the Son, and the Holy Spirit. Amen. Let's say the I believe. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला,
पोंते पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगिले, त्यास कुसावं खिळले, तो मरण पावला व त्यास पुरले. तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अनंतकालचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताठायी आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करूया. आपले उत्तर आहे, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी लूर्ड्स डॅनियल, इतर महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक नेत्यांनी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन त्यांना शक्ती व सामर्थ्य ख्रिस्ताचे कार्य करण्यासाठी त्यांना मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर, हे प्रभू, ख्रिस्ताच्या अनुयायांना पवित्र आत्म्याने एकत्र आणावे व एकच ख्रिस्ताची मंडळी म्हणून सर्वांनी राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे पवित्र आत्मे, आपण प्रार्थना करू. जे लोक कोविड-19 या व्हायरसने संक्रमित झालेले आहेत, त्यांच्यावर योग्य तो उपचार केले जावो आणि या व्हायरसवर लवकरात लवकर काही मार्ग निघो, त्यासाठी सर्व वैज्ञानिकांना आपण परमेश्वरासमोर ठेवून त्यांसाठी प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. जे लोक आघाडीवर सेवा देतात, डॉक्टर, परिचारक, वैद्यकीय व्यावसायिक, पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था लागू करणारे लोक, प्रशासन, जे वीज पुरवठा करतात, अति आवश्यक सेवा देतात, त्या सर्वांवर परमेश्वराने संरक्षण द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे या रोगाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन, राजकीय नेते, जगातील सर्व नेते यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावं, त्यांनी त्यासाठी झटावं आणि त्यांच्याद्वारे हा जो व्हायरस आहे तो पूर्णपणे निपटून जावा म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आपण आपल्या व्यक्तिगत विनंत्या आणि गरजा परमेश्वरासमोर शांतपणे मांडूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. Blessed are you, Lord.
बंधू बहिणींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभो, तू अभिवचन दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला परिपूर्ण सत्याचे दर्शन घडव. या बलिदानाचा परिपूर्ण अर्थ उघड कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. तुझ्या पुत्राच्या जीवनात सहभागी होऊन तुझे पुत्र म्हणून चिन्हांकित झालेल्या शिष्यावर तू आज तुझ्या पवित्र आत्म्याला पाठवलेस आणि पुनरुत्थानाचे रहस्य पूर्णत्वास नेलेस. आज आम्ही ख्रिस्त सभेच्या महान प्रारंभाचे स्मरण करतो. पवित्र आत्म्याची एक खरा परमेश्वर म्हणून आज लोकांना ओळख पटली व अनेक भाषांमधूनच एक श्रद्धा एकाच आवाजात प्रगट झाली. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायकवृंद सदासर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गीत गातो. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्याजवळ आणतोस. हे पित्या, आम्ही दाणे घेऊन तुझ्याजवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाणे तू पवित्र कर. ही दाणे तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनवून त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त प्रसाद विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेच्या रहस्याचा आपण जे घोष करूया. तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोसलेली आम्हा सर्वांची हृदय पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्य कुमारी मरिया, तुझे पवित्र प्रेषित विजय रक्तसाक्षी व सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्व स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभो, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत ठरव. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लुर्ड्स डॅनियल व इतर सर्व महागुरू व धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळविलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेने व प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो. तुझा आठव. आपल्या प्रभू येशूने शिकवलेली पित्याची प्रार्थना आपण सर्व एकत्र श्रद्धेने म्हणूया. हे आमच्या हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तो आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे.
हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे ईश्वराचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास आमंत्रित झालेले सर्व धन्य होत. May the body and blood of Christ bring us to life everlasting. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, या ख्रिस्त प्रसादाच्या रूपाने आम्हाला दिव्य अन्न मिळत आहे. या अन्नाने सार्वकालिक तारण प्राप्तीसाठी आम्हाला सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याची कार्यशक्ती आम्हामध्ये टिकून ठेव. तू ख्रिस्त सभेला दिलेल्या कृपादानांचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनीनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. पवित्र आत्म्याच्या वर्षावाने आजच्या दिवशी प्रकाशाच्या पित्याने आपल्या शिष्यांची मने प्रकाशित केली. तो तुम्हाला आशीर्वाद देवो व पवित्र आत्म्याच्या कृपादानांचा तुम्हावर सदैव वर्षाव करो. आमेन. अग्निजिभांच्या रूपात शिष्यावर उतरलेल्या ज्वालेने तुमच्या हृदयातील दुष्ट प्रवृत्ती जाळून जाओ व शुद्ध प्रकाशाने सर्वजण उजळून निघोत.
एकच धर्मश्रद्धा प्रकट करण्यासाठी परमेश्वराने शिष्यांना विविध भाषेत उपदेश करण्याचे सामर्थ्य दिले. तो तुमची श्रद्धा दृढ करो व त्याला प्रत्यक्ष पाहण्याचे त्यांचे स्वप्न साकार करो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. शांतीने जा, तुम्हास पाठविण्यात येत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजची मिसा तुमच्या हेतूसाठी अर्पण करण्यास मला खूप आनंद होत आहे. तुम्हाला पुन्हा पाहण्याची फार तीव्र इच्छा आहे. परमेश्वराकडे प्रार्थना करा. या कोरोना व्हायरसपासून आपण लवकरात लवकर मुक्त व्हावे. पुन्हा सर्वांना चांगलं स्वास्थ्य लाभो. या देशातच नव्हे, संपूर्ण जगात परमेश्वराची शांती असो. त्याचप्रमाणे तुम्हाला पुन्हा एकदा या चर्चमध्ये पाहण्याची माझी इच्छा आहे. आपण परमेश्वराची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करूया.